ग्रंथालयाचं पावित्र्य राखणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या पावित्र्याचं वाटप करणारे ग्रंथालयामधील सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळींनो, हा जो ग्रंथोत्सव आहे अतिशय सन्मानाचा असा हा उपक्रम या ठिकाणी आपण साजरा करतो। पण याचा सन्मान कधी होणार आहे? ज्या वेळेला आपली ग्रंथालये स्वर्गासारखी बनतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं ग्रंथोत्सवाचं परिपूर्ती झाली असं आपल्याला म्हणता येईल। कारण प्रत्येकाला स्वर्ग हा आनंदी वाटतो, परंतु जिथं ग्रंथ असतात तिथं स्वर्ग निर्माण करण्याची ताकद या ग्रंथामध्ये असते, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। अजून फक्त एकच मुद्दा सांगणार, मला फक्त 2 मिनिट दिलेले आहे की माणसांच्या 4 प्रवृत्ती असतात। माणसाची पहिली प्रवृत्ती म्हणजे देव प्रवृत्ती। माझं जे आहे ते सगळं दुसऱ्यासाठी आहे आणि मी जन्मलोय फक्त समाजासाठी जन्मलेलो आहे, प्राण गेला तरी 73, अशा प्रकारची पहिली प्रवृत्ती म्हणजे देव प्रवृत्ती असते। माणसाची दुसरी प्रवृत्ती म्हणजे सज्जन, जे माझं आहे ते मी शाबूत ठेवणार आणि माझा विकास मी करत राहणार, परंतु माझ्या विकासाच्या आड दुसऱ्याला त्रास होऊ देणार नाही, दुसऱ्याला त्रास होऊन माझा विकास साधणार नाही, हे दुसरी प्रवृत्ती म्हणजे सज्जन असते। तिसरी प्रवृत्ती म्हणजे माझं मलाच आहे आणि दुसऱ्याचंही मलाच मी कसं मिळवायचं, त्याला म्हणायचं आसुर प्रवृत्ती। आणि चौथी प्रवृत्ती म्हणजे कोणावाचूनच काही घेणं नसतं, ह्याच्याबद्दल बोलायचं त्याच्याबद्दल बोलायचं, नुसतं नावं ठेवत बसायचं, काहीही कृती करायची नाही, अशा प्रवृत्तीला म्हणायचं विघ्न संतोषी प्रवृत्ती। आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यानो ह्या ज्या 2 प्रवृत्ती आहेत, विघ्न संतोषी आणि आसुर प्रवृत्ती म्हणजे स्वार्थी म्हणा वाटल्यास, ह्या 2 प्रवृत्ती कडून सज्जनतेकडे आणि देव प्रवृत्तीकडे नेण्याचं कार्य आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं ग्रंथोत्सव साजरा झाला असं मला म्हणावं वाटतं। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। माझी 2 मिनिटं संपलेली आहेत। धन्यवाद।